ब्रह्मदेवांचे मानसपुत्र भृगु ऋषींच्या पुत्राची अर्थात च्यवन ऋषींची कथा अत्यंत रंजक आहे. त्यांच्या मातेचं अपहरण करणारा राक्षस त्यांनी जन्म घेतल्याबरोबर त्यांच्या तेजामुळे भस्म झाला. सतत हरिभक्तीत रममाण झालेल्या च्यवन ऋषींचा विवाह एका राजकुमारीशी झाला आणि तिच्या पातिव्रत्यामुळे ऋषींना तेजस्वी काया प्राप्त झाली. देवांचे चिकित्सक आणि सूर्यपुत्र अश्विनी कुमार यांना इंद्राचा विरोध न जुमानता देवत्व प्रदान करणारे सुद्धा च्यवन ऋषीच होते. सूत्रधारच्या आजच्या भागात पाहूया भार्गव च्यवन ऋषींची कथा. ब्रह्मदेवांचे मानसपुत्र ब्रह्मर्षी भृगु आपल्या गर्भवती पत्नीला पुलोमा हिला अग्निदेवांकडे सोपवून तपश्चर्या करण्यास गेले होते. त्याचवेळी पुलोमान नावाच्या एका राक्षसानं आश्रमातून पुलोमाचं अपहरण केलं. जेव्हा तो राक्षस पुलोमाला जबरदस्तीनं आपल्याबरोबर घेऊन जात होता, त्याचवेळी पुलोमाच्या गर्भातून एका बालकाचा जन्म झाला. ते बालक इतकं तेजस्वी होतं की त्यानं जन्म घेताच त्याच्या तेजानं पुलोमान राक्षस तिथेच भस्मसात झाला. अशा प्रकारे जन्माच्या वेळी मातेच्या गर्भातून पडल्यामुळे त्या अर्भकाचं नाव च्यवन असं पडलं. जन्मतःच तेजस्वी च्यवन ऋषींनी सर्व काळ तपश्चर्या केली. अनेक वर्ष तपश्चर्येत मग्न असल्याकारणानं त्यांच्यावर मुंग्यांनी वारूळ बनवलं होतं. त्या वारुळाने ऋषींचं सगळं शरीर झाकून टाकलं होतं. एके दिवशी महाराज शर्याती आपल्या कुटुंब आणि सैन्यासह वनविहाराला गेले होते. राजकुमारी सुकन्या आपल्या मैत्रिणींसोबत च्यवन ऋषींच्या आश्रमात हिंडत असताना तिची दृष्टी त्या मोठ्या वारुळावर पडली. जवळ जाऊन पाहता तिला आत 2 सुंदर रत्न चमकताना दिसली. राजकुमारीने कुतूहलाने टोकदार काडीने ती रत्न उकरण्याचा प्रयत्न केला. तिने असं करताच त्यातून रक्ताची धार वाहू लागली. ती रत्न म्हणजे च्यवन ऋषींचे 2 नेत्र होते, जे राजकुमारीकडून कुतूहलापोटी फोडले गेले होते. त्या वारुळातून रक्ताची धार लागलेली पाहून राजकुमारी घाबरली आणि तिच्या सख्यांसह तिथून पळून जाऊन आपल्या पित्याकडे आली. इकडे पोचून पाहते तर महाराज शर्याती आणि त्यांची सगळी सेना तळमळत असते. त्यांची अशी अवस्था बघून राजकुमारीने वारुळातून रक्ताची धार वाहू लागल्याची घटना त्यांना सांगितली. महाराज क्षणाचाही विलंब न करता च्यवन ऋषींच्या आश्रमात गेले आणि वारूळ काढून टाकून त्यांनी च्यवन ऋषींची क्षमा मागितली. आपल्या मुलीच्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून त्यांनी ऋषींसोबत राजकुमारी सुकन्येचा विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला, जेणेकरून ती कायम त्यांच्याजवळ राहून त्यांची सेवा करू शकेल. च्यवन ऋषींनी हा प्रस्ताव स्वीकारला आणि त्यांचा विवाह राजकुमारी सुकन्याबरोबर वैदिक रीतिरिवाजाप्रमाणे संपन्न झाला. सुकन्या च्यवन ऋषींसोबत त्यांच्या आश्रमात राहू लागली आणि त्यांची शुश्रूषा करण्यात व्यस्त झाली. एके दिवशी देवांचे चिकित्सक अश्विनी कुमार च्यवन ऋषींच्या आश्रमात आले आणि इतक्या सुंदर राजकुमारीस जीर्ण शरीराच्या च्यवन ऋषींसोबत असलेलं पाहून सुकन्येसमोरच तिच्याशी विवाह करण्याचा त्यांनी प्रस्ताव ठेवला. सुकन्या एक पतिव्रता स्त्री होती आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता तिने तो प्रस्ताव धुडकावला. तिने अश्विनी कुमारांकडे आपल्या पतीचं स्वास्थ्य उत्तम व्हावं आणि त्यांना सुंदर रूप मिळावं यासाठी आग्रह धरला. अश्विनी कुमारांनी सुकन्येचं म्हणणं ऐकून च्यवन ऋषींना स्वस्थ आणि सुदृढ शरीर प्राप्त करण्याविषयी सांगितलं. च्यवन ऋषींनी त्यांचं म्हणणं मान्य केलं. दोन्ही कुमारांसोबत त्यांनी तलावात प्रवेश केला आणि जेव्हा ते तिघे बाहेर निघाले तेव्हा तिघेही
एकसारखेच दिसत होते. सुकन्येच्या पातिव्रत्याची पुन्हा एकदा परीक्षा घेण्याच्या उद्देशानं त्यांनी तिला कुण्या एकाची निवड करण्यास सांगितलं. सुकन्येनं आपल्या पतीला, ऋषी च्यवनांना ओळखलं आणि तिघांमधून त्यांनाच निवडलं. अशा प्रकारे अश्विनी कुमारांकडनं शारीरिक सौंदर्य मिळाल्यानंतर च्यवन ऋषींनी अश्विनी कुमारांची इच्छा जाणून घ्यायचं ठरवलं. अश्विनी कुमार ऋषींना म्हणाले, ऋषीवर, आम्ही दोघंही देवांचे चिकित्सक आहोत, पण आम्हाला देवत्व प्राप्त नाही. ऋषींकडून केल्या जाणाऱ्या यज्ञाच्या पुण्यात आमचा वाटा नाही. च्यवन ऋषींनी दोघांचं म्हणणं ऐकून त्यांना इच्छापूर्तीचं वचन दिलं. काही दिवसांनी महाराज शर्याती आपल्या मुलीला भेटायला च्यवन ऋषींच्या आश्रमात आले. आपल्या मुलीसोबत वृद्ध च्यवनांच्या जागी एका सुंदर नवयुवकाला पाहून त्यांना खूप राग आला आणि त्यांनी सुकन्येला सगळा वृत्तांत कथन करण्यास सांगितलं. सुकन्येनं आपल्या पित्याला शांत करत घडलेलं सगळं सत्य सांगितलं. आपल्या जावयाचं सुंदर तरुणात झालेलं रूपांतर पाहून राजाला समाधान वाटलं. च्यवन ऋषींनी महाराज शर्यातींकडे एका सोमयज्ञाचं आयोजन करण्याचा आग्रह धरला. ऋषींच्या सांगण्याप्रमाणे राजाने यज्ञाचं आयोजन केलं, ज्याचं पौरोहित्य स्वतः च्यवन ऋषींकडेच होतं. ज्यावेळी यज्ञात आहुती द्यायचा क्षण आला, तेव्हा ऋषींनी बाकी सगळ्या देवांबरोबर अश्विनी कुमारांनाही आमंत्रित केलं. देवराज इंद्राला हे अजिबात आवडलं नाही आणि रागाच्या भरात ते म्हणाले, हे दोघे देवांचे चिकित्सक आहेत. यांना आमच्या बरोबरीचं स्थान देणं अनुचित आहे. असं म्हणून इंद्राने ऋषींवर प्रहार करण्यासाठी आपलं वज्र उचललं. इंद्राचं असं आक्रमक रूप पाहून च्यवन ऋषींनी आपल्या तपसामर्थ्याच्या बळावर त्याला जागीच खिळवून ठेवलं आणि मद नावाच्या दैत्याला प्रकट करून इंद्राला खाऊन टाकण्यास सांगितलं. मद आपलं रूप विस्तारत समस्त सृष्टी खायला निघाला. हे पाहून इंद्रानं ऋषींची क्षमा मागितली आणि अश्विनी कुमारांच्या देवत्वाचा स्वीकार करून यज्ञाच्या आहुतीत त्यांना समान वाटा देण्याचं कबूल केलं. अश्विनी कुमारांद्वारे च्यवन ऋषींना दिल्या गेलेल्या आयुर्वेदिक मिश्रणाला च्यवनप्राश या नावानं ओळखलं जातं. पौराणिक मान्यतेनुसार उत्तर कर्नाटकात स्थित च्यवनेश्वर शिवलिंगाची स्थापना च्यवन ऋषींनीच केली होती. ह्याच च्यवन ऋषींचे पुत्र दधीची ऋषींनी आपल्या अस्थींचं दान देऊन वृत्रासुराचा वध करण्यासाठी इंद्राला मदत केली होती.